को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. काल मुंबई शिक्षक मतदार पदवीधराचं इलेक्शन झालं होतं आणि त्यानंतर ज्या मतमोजण्याच्या ज्या पेट्या होत्या त्या बेलापूरला या ठिकाणी नेल्या होत्या आणि स्वतः या ठिकाणी किशोरी पेंडेकर हे देखील स्वतः त्या ठिकाणी गेले होत्या. रात्री त्या ठिकाणी त्या पेट्या व्यवस्थित पोहोचल्यात की नाही ह्याची देखील पाहणी त्यांनी केली होती. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत किशोरीताई आहेत. ताई, काल तुम्ही मतदानाच्या पेट्या ह्या व्यवस्थित पोहोचल्या आहेत की नाही हे बघण्यासाठी बेलापूरला गेले होते. रात्री देखील तुम्ही तिकडेच होते आणि सकाळी 5 वाजता तुम्ही मुंबईमध्ये आला. पक्षाने एखादी जबाबदारी दिली तर ती पूर्णतः पार पाडावी या मुशीतनं आम्ही मोठे झालेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमच्या विभागाकडे 3 विधानसभा म्हणजे विभाग क्रमांक 10, 11, 12 या तिन्ही 9 विधानसभेच्या संपूर्ण शिक्षक मतदारसंघाच्या आणि पदवीधर मतदारसंघाच्या पेट्या होत्या. त्या सगळ्या नामजोशी शाळेला एकत्रित आणल्या. आम्ही नामजोशीला तर माझाच वॉर्ड आहे, त्या कारणाने स्टाफ अनेक पोलीस असतात, आमचा BMC स्टाफ असतो, निवडणूक आयोगाचा स्टाफ असतो, राज्य सरकारचा स्टाफ असतो. तर या स्टाफला तिथे त्यांच्याकडनं सगळी सोय असते त्यांची. तरी पण एक आपल्या वॉर्डमध्ये ते आलेले आहेत तर त्यांना काय हवं नको म्हणून मग मी तिथे होते. पण मी आतमध्ये नाही गेली कारण तो सगळ्यांनाच बंधनकारक आहे ते नियम. मी प्रिमायसेसमध्ये बसूनच मग जेव्हा पेट्यांचं पूर्ण सील करून पेट्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा प्रत्येक याचे 2-2 मोठे टेम्पो तयार होते. मग त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये शिक्षक मतदारसंघाचे, एका याच्यामध्ये पदवीधर मतदारसंघाचे, अशा 9 विधानसभेचे करून एकत्र केल्या. आणि त्या सगळ्या पेट्या जशा निघाल्या सील केलं, आमच्या समोर सील केलं आणि त्या सगळ्या पेट्या जशा निघाल्या तशा आम्ही गाडी घेऊन, माझ्याबरोबर आमचे माजी नगरसेवक छोटू देसाई होते, मी होती, नंतर आमचा एक उपशाखा प्रमुख आहे प्रकाश कॅत्तम म्हणून तो होता, बाकी होते छोटे. खरं म्हणजे यंत्रणावर अविश्वास दाखवायचा की नाही दाखवायचा, तर आता सत्ताधारी पक्षामधले सुजय विखे पाटील यांनी सुद्धा यंत्रणेवर अविश्वास दाखवलाय. त्यामुळे आमचा तर थोडा अविश्वास यांनी विश्वास ठेवण्यालायकच काम केलंय असं आम्हाला तरी नक्की वाटत नाही. आणि त्या आणि आम्ही पण गेलो. तिथे गेल्यानंतर पण डेप्युटी गायकवाड मॅडम म्हणून आहेत, डेप्युटी तहसीलदार आहेत, त्या खूप सुरेखरित्या तिथली व्यवस्था बघत होते. नंतर आमचे तिथले जिल्हा प्रमुख मोरे म्हणून त्यांच्या विठ्ठल मोरे त्यांच्याकडे आम्ही हे केलं. त्याच वेळेला सबर्बनचे सगळ्या पेट्या आलेल्या होत्या, त्याच्यातनं पण आमचे इम्प्रुव्हमेंट चेअरमन परब ते तिथे होते. त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिकांनी ज्या मतदारांनी जे मतदान केलंय ते सुरक्षित स्थळी नेऊन पोचवण्याचं काम हे एक कार्यकर्ता म्हणून, कार्यकर्ती म्हणून आमचं काम आहे. आणि आम्हाला आमच्या पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या. मग काळा वेळाचं भान न ठेवता किंवा मी स्त्री आहे, मी असं कुठेही नाही. मी एकटी होती तिथे, पण मला भीती वाटली नाही. एक तर 2 गोष्टी, मुळात मी घाबरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथला सगळा माहोल सुरक्षित होता. माझ्याबरोबर शिवसैनिक होते, त्यामुळे आम्ही ते सगळं केलं. आणि काल रात्रीपासूनच आउटसाईडला शिवसैनिकांचा पहारा 100% आहे. आता थोड्याच दिवसांनी निकाल देखील जाहीर होणार आहेत, काय वाटतंय निकालाकडे? पेपर सोडवल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला जसं विचारतात तसं तुम्ही विचारलंय, पण जो नीट पेपर सोडवतो त्याला माहिती असतं की मी 80-90% गुण घेऊन, 90च्या पुढेच गुण घेऊन पास होणार आहे.
आमचा विद्यार्थी दोन्ही शिक्षक मतदारसंघाचा जो हे आहेत उमेदवार, ते दोन्ही उमेदवार हुशार आहेत, चांगले आहेत. त्यांचं कामं त्या त्या क्षेत्रात, शिक्षकांच्या क्षेत्रात जे आमच्याबरोबर होते अभ्यंकर, त्यांचं काम तिथे आहे. अनिल परब तर मुंबई पदवीधर आहे. अख्ख्या मुंबईत त्यांनी महाराष्ट्रात आपला एक वेगळा कामाचा ठसा उमटवलेला आहे. उद्धवजींचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्याच ह्यानी सैनिक पण त्यांच्याकडे बघतात. त्यामुळे बरोबर सैनिकांनी काम केलेलं आहे. आता रिझल्ट 1 तारखेला संध्याकाळी 7च्या नंतर 4 ते 7च्या आत येईल अशी अपेक्षा आहे. आपण जर 2 तारखेला गुलाल आमचाच आहे. नक्कीच 2 तारखेला गुलाल आमचाच आहे असं म्हणतात ते. दुसरीकडे जर बघितलं, पावसाळी अधिवेशन सुरुवात झाली, आजचा पहिला दिवस आहे. उद्धव ठाकरे देखील विधान भवनात गेले होते, त्यावेळी देवेंद्र फडणवीस देखील पोहोचले नाही. एकाच लिफ्टमधून ह्या दोघांनी प्रवास केला, त्यामध्ये प्रवीण दरेकर असतील किंवा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे. असं किती बराच वेळा घडतं. आता मी नाही का एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला लिफ्ट दिली, मला घेऊन आले लता मंगेशकरच्या मृत्यूस्तंभसमयी. त्यामुळे विषयांच्या भेदाभेद असतात. एकत्र आले तर काही त्याच्यात वावगं वाटण्यासारखं काही नाही. चर्चेला कुठेतरी उद्यान आलं, काहीतरी चर्चा नाही, किमान स्मित हास्य तर नक्की झालं असेल. चर्चा घडली की नाही मला माहिती नाही, पण फडणवीस साहेबांचे पण एक संस्कार आहे की समोर आल्यानंतर हसावं. आणि उद्धवजी तर आमचे मुळातच कोणी समोर आला तरी त्यांना हे करणं त्यांचा मत. ते दोघंही तसे संस्कारी आहेत. दुसरीकडे चंद्रकांत पाटीलने देखील चॉकलेट भेट देत उद्धव ठाकरेंची भेट घेतली, पेढे भरवले. बघा, एखादी गोष्ट खूप खूप वाईट होत असताना असं काहीतरी घडत असेल तर ते चांगलं आहे. कारण आपण नेहमीच महाराष्ट्र शांत कसा राहील, महाराष्ट्राच्या नागरिकांना सगळं कसं शांततामय चांगलं मिळेल ह्याचे प्रयत्न जर सगळींकडनं होत असतील तर आमचेही प्रयत्न 10 पावलं जाऊन पुढे राहील. नक्कीच. आपण जर बघितलं, महाविकास आघाडीने राज्यात अबू आझमी यांचं चेहरा मुख्यमंत्र्यासाठी द्यावा असं नरेश म्हस्के म्हणतात. ते कसं पाहताय? नरेश म्हस्केंना फार विडंबन फार जमतं बरं. त्यामुळे वेळ आलीच, तशी वेळ तुम्ही आणाल तर देऊ पण. नक्कीच. छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी फक्त 77 रुपये पीक विमा जमा केला, तर काही शेतकऱ्यांना 193 रुपये 99 पैसे मिळाले. म्हणजे कुठेतरी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही एकदा कशी असते ह्याचं उदाहरण भाजपच्याच एका आमदारांनी दिलं होतं. आणि मग ते वरून पैसा जो निघतो तो शेवटचा रुपया कसा शेतकऱ्यापर्यंत पोचतो ह्याचं एक पक्क उदाहरण दिलं. नक्कीच. आता अधिवेशन सुरू आहेत, कोणते मुद्दे असणार आहेत? कारण की आपण जर बघितलं, शेतकरी असेल किंवा पुण्याचा अपघात प्रकरणे, त्यानंतर वरली असेल, अनेक अपघात होत आहेत, अनेक प्रकरण, हत्या प्रकरण आहेत. तर मग ह्या पावसाळी अधिवेशनमध्ये हे मुद्दे सगळे असणार आहेत. बघा, मुख्य हे तर वसईला ज्या मुलीला चिनी हातोड्यानी मारण्यात आलं, म्हणजे आजही, आणि ते दिवसाढवळ्या लोकांच्या जनतेच्या समोर, तरी सुद्धा जनता रिॲक्ट झाली नाही. याचा इम्पॅक्ट उद्या याच्यावरती येईलच. आणि हा घाणेरडा इम्पॅक्ट या राजकारणामध्ये चाललेल्या माकड उड्या, खोके उड्या, त्याच्यामुळे लोक आता असंवेदनशील होत चालली आहेत. ही काळजीची गोष्ट आहे. त्याच्यावर चर्चा घडतील की महिला सुरक्षित नाही. म्हणजे कोणीतरी एका मुलाने ठरवलं की हिने माझ्यावर प्रेम केलंच पाहिजे तर ते केलंच पाहिजे. अशा पद्धतीने जर महाराष्ट्र चालणार असेल तर ऑलरेडी आपण म्हणतो UP उलट सुधारलं, बिहार सुधारण्याच्या मार्गावर आहे, पण बिहारसारखं वागणं मात्र महाराष्ट्रात व्हायला लागलेलं आहे. कुठेतरी महिला
असुरक्षित आहेत का? सरकार कमी पडतंय का सुरक्षेसाठी? 100% सरकार कमी पडतंय. दिवसा ढवळ्या मुलींच्या हत्या होत आहेत, दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहेत, दिवसा ढवळ्या घरात बसलेल्या महिलांची फसवणूक होते. कुठले कायदे आहेत? कायदे असतीलही, आहेतही, अंमलबजावणी कुठे, भीती कुठे? तर त्याच्यावर होईल. शेतकरी रडतोय, तरुण मुलांना नोकऱ्या नाही आहेत, तरुण मुलांचे पालक मुलगा कामाला नाही म्हणून आत्महत्या करायला लागलेत. शेतकरी आत्महत्या करतो ती गोष्ट वेगळी, पती काही कमवून आणत नाही म्हणून महिला आत्महत्या करते ती गोष्ट वेगळी. माझा मुलगा काहीच कमवत नाहीये आणि मला त्रास देतो असं म्हणून ज्येष्ठ नागरिक आत्महत्या करतायत ती वेगळी. म्हणजे हे महाराष्ट्र आत्महत्यांचं महाराष्ट्र आहे. आत्महत्या का घडतात, कोण घडवतंय, त्याच्यात का अंमलबजावणी होत नाहीये ते बाहेर ते निघेल. आपण जर बघितलं विधानसभा आता काही महिन्यानंतर आहेत, कशा प्रकारची तयारी असेल, किती जागा, काय? मला वाटतं महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्ष प्रमुखांनी एक पक्का निर्णय घेतलाय, काय वाटेल ते झालं तरी महाविकास आघाडी तोडायची नाही. आणि त्यामध्ये जो फॉर्म्युला येईल, मग तो 93चा येतोय का 96चा येतोय की 100चा येतोय, 100 88 किंवा 93 आणि 9 मित्रपक्ष किंवा 96 आणि मित्रपक्ष, असं जर चित्र असेल तर ते चित्र कार्यकर्ते म्हणून आम्ही नक्की हे करू. पण पहिलं वरच्या कोर कमिटीमध्ये, पक्षप्रमुखांच्या कमिटीमध्ये निर्णय होईल प्रत्येक पक्षाचा आणि त्याप्रमाणे ते प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी काम करतील. कुठेतरी काँग्रेसचे नेते अशी मागणी करतात की मॅरिटवर हे सगळं झालं पाहिजे जेणेकरून आम्हाला जास्त जागा मिळतं, असं नाना पटोले म्हणतात. ते नाही, आता नाना पटोलेंच्या त्यांच्या पक्षाच्या भूमिकेमध्ये ते बोलत आहेत, पण जेव्हा 3 पक्ष एकत्र येऊन बोलतील आणि जे मग बाहेर येईल ते खरं असेल. या होत्या आपल्यासोबत किशोरी पेंढरकर. आता उद्याच्या पावसाळी अधिवेशनमध्ये अनेक मुद्दे त्या ठिकाणी मांडले जाणार आहेत, कारण की शेतकरी असेल किंवा हत्या प्रकरण, अपघात, अशा अनेक गोष्टीवर उद्या मुद्दे हे अधिवेशनमध्ये मांडले जातात. तसंच मुंबईमधील अनेक भागाचे जे काही अडचणी असतील ते देखील मुद्दे त्या ठिकाणी मांडले जाणार आहेत. त्यामुळे आता उद्या मुद्दे कोणते असणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन हरीशोबत मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.